तर आज आपल्याला उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये दही मिरची कशी तयार करायची ते बघायचं आहे। ही मिरची तयार करण्यासाठी एकदम सोपी आहे। वर्ष ते 2 वर्ष या मिरच्या अजिबात खराब होत नाही। जेवणाची चव दुपटीने वाढवणाऱ्या दही मिरची कशी तयार करायची ते आज आपल्याला बघायचं आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। दही मिरची तयार करण्यासाठी या ठिकाणी आपण 1 किलो मिरची घेतलेली आहे। मी या ठिकाणी थोड्याशा कमी तिखट असलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आता मिरच्या मी धुवून एका टोपलीमध्ये टाकून ठेवलेल्या आहेत। मिरच्या धुतल्यानंतर आपल्याला एखाद्या चाळणीवरती काढून घ्यायच्या आहेत किंवा एखाद्या अशा पद्धतीच्या टोपलीमध्ये तुम्ही काढून ठेवू शकता। त्यामुळे यामधील जे पाणी आहे ते पूर्णपणे निथळून जाईल। मिरच्या पूर्णपणे कोरड्या करण्यासाठी या ठिकाणी मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे। मिरच्या आपल्याला पूर्णपणे ड्राय आणि सुक्या करून घ्यायच्या आहेत। कॉटनच्या कपड्याने आपल्याला या मिरच्या छान पुसून कोरड्या करून घ्यायच्या आहेत। मिरच्या मी छान कोरड्या करून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला या मिरच्याला मध्यभागी असा एक कट मारून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मिरचीला आपल्याला एक चिरा मारून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मिरचीला चिरा मारल्यामुळे यामध्ये आपल्याला जो मसाला टाकायचा आहे ते मिरचीच्या आतपर्यंत छान मुरला जातो। सर्व मिरच्याला मी या ठिकाणी एक चिरा मारून घेतलेला आहे। आता मिरचीला आपल्याला छान खमंग आणि चविष्ट बनवण्यासाठी यामध्ये आपल्याला 2 चमचे धने पावडर टाकून घ्यायचा आहे। 2 चमचे मी या ठिकाणी जिरे पावडर टाकलेला आहे। मिठाचं प्रमाण आपल्याला थोडं जास्त ठेवायचं आहे। मिरची वाळल्यानंतर यामधील जे मीठ आहे ते कमी होतं, त्यासाठी आपल्याला या ठिकाणी मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे। 4 चमचे आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे। यामध्ये जे मसाले टाकलेले आहेत ते मिरचीमध्ये छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपण या मिरच्या मिक्स करून घेतलेल्या आहेत। आता यामध्ये आपल्याला दही टाकून घ्यायचं आहे। सुरुवातीला मी या ठिकाणी 1 वाटी दही टाकून घेत आहे। 1 वाटी दही टाकून आपल्याला या मिरच्या छान मिक्स करून घ्यायच्या आहेत। मिरचीला पूर्णपणे व्यवस्थित दही लागेल एवढं दही आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आणखी मी यामध्ये 1 वाटी दही टाकलेलं आहे। दही टाकून आता आपल्याला मिरच्याला छान मिक्स करून घ्यायचंय। यामध्ये जे आपण मसाले टाकलेले आहेत, दही टाकलेलं आहे ते मिरचीला आपल्या व्यवस्थित लागलं पाहिजे आणि मिरचीला आपण जे कट मारून घेतलेलं आहे त्यामध्ये हे मसाला गेला पाहिजे, त्यासाठी आपल्याला मिरच्या छान मिक्स करून घ्यायच्या। अशा पद्धतीने आता आपण पातेला हलवून या मिरच्या छान मिक्स करून घेतलेल्या आहे। यामध्ये जे टाकलेले मसाले ते पूर्णपणे आपल्या मिरचीला छान लागलेले आहेत। यामध्ये टाकलेले जे मसाले आहेत आणि दही आहे ते मिरचीमध्ये छान मुरण्यासाठी या मिरच्या आपल्याला रात्रभर अशा झाकून ठेवायच्या आहेत। त्यामुळे मिरचीच्या आतपर्यंत हा मसाला छान मुरला जातो। आता रात्रभर आपल्याला या मिरच्या झाकून ठेवायच्या आहेत। दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता आपल्या ज्या मिरच्या आहेत त्या छान मुरलेल्या आहेत। कडकडीत उन्हामध्ये आपल्याला या मिरच्या 2 दिवस सुकवून घ्यायच्या आहेत। या ठिकाणी मी एक प्लास्टिक सीट अंथरलेलं आहे, त्यावरती आपल्याला या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत। तुम्ही ताटामध्ये देखील या मिरच्या सुकवून घेऊ शकता। अशा पद्धतीने आपण थोड्याशा अंतराने या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत। मिरची वाळण्यासाठी आपल्याला 2 दिवस लागतात। 2 दिवसानंतर तुम्ही बघू शकता आपल्या ज्या मिरच्या आहेत त्या छान सुकलेल्या आहेत, एकदम छान कुरकुरीत झालेल्या आहेत, छान सुकून तयार झालेल्या आहेत। यामध्ये आपण जो मसाला टाकलेला आहे तो देखील आपल्या मिरचीला मसाला छान दिसत आहे। तर जेवताना तोंडी लावण्यासाठी तुम्ही या मिरच्या अशा देखील खाऊ शकता, खूप टेस्टी लागतात। मिरच्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। जेवताना आपल्याला जेवढ्या मिरच्या लागणार आहेत तेवढ्याच मिरच्या आपल्याला या ठिकाणी तळून घ्यायच्या आहेत। बाकीच्या मिरच्या ज्या आहेत त्या आपल्याला छान हवाबंद काचेच्या भरणीमध्ये ठेवून द्यायच्या आहेत। या मिरच्या वर्ष ते 2 वर्ष खराब होत नाही। आधीमध्ये याला तुम्ही थोडंसं ऊन दाखवू शकता, त्यावेळी मिरच्या आणखी छान कुरकुरीत तयार होतील। मिरच्या तळण्यासाठी गॅसवरती मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं, त्यानंतरच आपल्याला मिरच्या तळून घ्यायच्या आहेत। या मिरच्या तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। आपल्या ज्या मिरच्या आहेत त्या लगेचच तळून तयार होतात। मिरच्या छान सुकलेल्या आहेत त्यामुळे या मिरच्या लगेच तळतात। तेलात टाकताच मिरच्या आपल्या छान तळलेल्या आहेत, छान याला लाल रंग आलेला आहे। आता या मिरच्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। एकदम कुरकुरीत आणि खमंग अशी आपली ही दही मिरची तयार झालेली आहे। मिरच्या कुस्करून तुम्ही खिचडी सोबत तोंडी लावण्यासाठी घेऊ शकता किंवा अशाच खाल्ल्या तरी देखील खूप मस्त लागतात। तयार आहे आपली जेवणाची चव वाढवणारी एकदम खमंग अशी दही मिरची। तर तुम्हाला आजची ही वाळवणाची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया तशीच एका छानशा रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।